ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचालित सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा इथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वृक्षारोपणांचं वाटप करण्यात आलं आहे। संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांच्या संकल्पनेमधून हा उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष BK लगड यांनी वृक्ष लागवडी इतकंच वृक्ष संवर्धनाचं महत्त्व आहे असं म्हटलंय। वाढते प्रदूषण आणि घटते वृक्ष प्रमाण लक्षात घेता प्रत्येकानं झाडं लावा, झाडं जगवा असा संदेश कृतीमध्ये उतरवण्याची गरज आहे असं त्यांनी नमूद केलं। विद्यार्थ्यांना रोप देऊन जबाबदारी संपत नाही तर त्यांचे योग्य संगोपन होणं तितकंच महत्त्वाचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे। तर यावेळी संस्थेचे ऑडिटर भापकर सर यांनी कोरोना काळामध्ये ऑक्सिजनचं महत्त्व अधोरेखित करत आंबा, वड यासारख्या वृक्षांचे पर्यावरण आणि मानवी जीवनामधील महत्त्व विशद केलंय। वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे अशा उपक्रमांमधनं विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होत असते असं त्यांनी म्हटलं। तर यानंतर प्राचार्य डॉक्टर अमोल नागवडे यांनी संस्थेचे 1000 वृक्ष विद्यार्थ्यांच्या माध्यमामधनं लावण्याचे उद्दिष्ट असल्याचं म्हटलंय। प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या घरी एक झाड लावून त्याचं संगोपन करावं, यासाठी शिक्षकांकडनं दर महिन्यात त्या झाडाची पाहणी केली जाणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। तर यावेळी गोलांडे सर यांनी हरित, निरोगी आणि समृद्ध भविष्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यानं वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन केलं। कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज सोनिया गांधी पॉलिटेक्निक येथे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन हा कार्यक्रम आज हाती घेण्यात आलेला आहे। संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रदादा नागवडे यांच्या एक संकल्पनेतून संस्थेची सहविचार सभा आयोजित केली होती। त्या सभेमध्ये दादांनी सांगितलं की प्रत्येक शिक्षकाने एक झाड लावावं, त्या झाडाला स्वतःचं नाव द्यावं आणि त्याचं वर्षभर त्याचं संगोपन करावं। ही संकल्पना घेऊन आम्ही आमच्या संस्थेमध्ये सर्व जे शिक्षक आहेत त्यांनी एक झाड लावून त्याला स्वतःचं नाव देऊन आम्ही त्याची रोजनिका राखत आहोत। आणि याचंच पुढे जाऊन दादांच्या संकल्पनेचा दिलेली आहे त्याला आणखी अधोरेखित करण्यासाठी आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देत आहोत आणि त्या झाडाचं त्यांनी संगोपन करावं। याच्यामध्ये आम्ही आंबा असेल, कदंबा असेल, पळस असेल, खैराचं झाड असेल, उंबरीचं झाड असेल, फणसाचं झाड असेल, जी फळाची पण झाडं आहेत आणि आपल्याला जास्त ऑक्सिजन देणारी झाडं आहेत। आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक मोठं झाड एका वर्षामध्ये 20 किलो धूळ हे शोषून घेते व एक झाड एका दिवसामध्ये 4 माणसांना ऑक्सिजन देते। ही मूळ संकल्पना याच्या मागे आहे। तरी आम्ही प्रत्येक विभागातील जे आमचे विद्यार्थी आहेत, आज आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 500 विद्यार्थ्यांसाठी हे झाडं घेऊन आलेलो आहोत। आमचे प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन आणखी बाकी आहेत, ते झाल्यानंतर आम्ही दुसरा टप्पा करणार आहोत। एकूण आम्ही 1000 झाडं लावणार आहोत आणि हे झाडं लावत असताना त्या विद्यार्थ्यांना कॉलेजकडनं आम्ही हे झाड देत आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना ते झाड देत असताना आम्ही त्याचा फोटो काढून घेत आहोत आणि त्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक महिन्यामध्ये त्याचा जो काही असेल झाडाची जी वाढ असेल, त्याचं जे निरोगी असेल वाढ असेल, तर या सगळ्या गोष्टींचं त्यांनी त्या गुगल फॉर्म मध्ये माहिती भरायची आहे आणि प्रत्येक महिन्याला 2-3 महिन्याला आणि 6 महिन्याला आमच्या कॉलेजचे जे शिक्षक आहेत ते त्या झाडांची प्रत्यक्षात जाऊन व्हिजिट करणार आहेत। याच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या घरापर्यंत पण जाता येईल आणि विद्यार्थ्यांच्या पालकांशी आमचा संपर्क होईल, ही एक संकल्पना आहे। आणि या निमित्तानं वर्षाच्या शेवटी आम्ही त्या झाडाची वाढ कशी झालेली आहे त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना आम्ही बक्षीस पण देणार आहोत। ही संकल्पना राबवत असताना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रदादा असतील, संस्थेच्या सचिव सौ अनुराधाताई नागवडे असतील, सर्व संस्थेचे विश्वस्त त्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभतं आणि यातूनच या सगळ्या गोष्टींचं आम्ही आयोजन करत असतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं संस्थेचे विश्वस्त आदरणीय BK लगड सर व संस्थेचे मार्गदर्शक ऑडिटर आदरणीय भापकर सर तसेच तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक आदरणीय गोलांडे सर व सर्व विभाग प्रमुख, सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सरांच्या मार्गदर्शनाने आणि सर्व यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो। धन्यवाद। आज तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा या ठिकाणी अभियांत्रिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी एक झाड देऊन वृक्षारोपणाचे वृक्ष संवर्धनाचे कार्य कसे करायचे याबाबतचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला।
या कार्यक्रमामध्ये वृक्ष लागवडीबाबत व वृक्ष संवर्धनाबद्दल जी माहिती दिली गेली, विद्यार्थ्यांनी देखील अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही माहिती समजून घेतली. खरं तर वृक्ष लागवड का आणि कशासाठी करायची, आज ढासळत चाललेली पर्यावरणाची स्थिती, पर्यावरणामध्ये नको ते घटक आज मिसळत आहेत आणि पर्यावरणाची हानी होत आहे, प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण हे केवळ हवेचंच होते असं नाही, तर प्रदूषण पाण्याचं देखील होते, प्रदूषण अन्नाचं देखील होते. म्हणून एकंदरीत या पर्यावरणाच्या व प्रदूषणाच्या हानीमुळं संपूर्ण मानवजातीचं व या भूतलावर राहणाऱ्या सजीव सृष्टीचं नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी महत्त्वाची भूमिका आज वृक्ष हे बजावत आहेत. म्हणून वृक्ष लागवड करणं, त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला या वृक्ष लागवडीचं व संवर्धनाचं महत्त्व पटलेलं आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये या विद्यार्थ्यांकडून अशी अपेक्षा आहे की या विद्यार्थ्यांनी हा धडा घेतल्यानंतर समाजातील इतर घटकांना या वृक्ष लागवडीचं महत्त्व पटवून द्यावं व त्याचं संवर्धन कसं करायचं याचं नियोजन करावं. अशा प्रकारची संकल्पना या सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये आज विद्यार्थ्यांना देण्यात आली आणि हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला. त्याबद्दल मनापासून मला आनंद होत आहे. तर मित्रहो, आपण एक म्हण ऐकून असाल की कावळा करतो काव काव, माणसा माणसा झाडं लाव. खरं तर कावळ्याला जे समजलंय त्याला ते सांगण्याची वेळ आली की माणसा तू नेमकं काय करायचं, झाडं का आणि कशासाठी लावायची याबद्दल पशुपक्ष्यांना सुद्धा त्याची आता जाणीव होऊ लागलेली आहे. तर ही जाणीव मानवाला का होऊ नये याची कल्पना हा कावळा करून देत आहे. माझे नाव परकारे ओमप्रकाश, मी सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये शिकत आहे. तर आपल्या सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला व विद्यार्थ्यांनाही झाडे वाटली, तर त्या झाडाचं संगोपन आम्ही करू व विद्यार्थी इतर करतील व त्यांनी करावे ही विनंती करतो. धन्यवाद. Myself Shreyanil Suryavanshi, the student of Sonia Gandhi Polytechnic, belonging to the Department of Computer Engineering. So today in our college, it is held the tree plantation program. It was very wonderful. The news channel was here to present us. Each and every student had gotten one plant, which have to represent that how it is going to be in future, how it is going to help us in our future. Like it is going to this program is going to be very wonderful, that each and every child is happy about taking one plant and living it in our whole life. That would be our memorable day. I would like to thank to everyone and even special to our college. Thank you so much. माझं नाव गायत्री जगदीश कांडेकर, मी NTC थर्ड इयरमध्ये शिकत आहे. आज सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये जो वृक्ष अमोलजी नागवडे सर यांच्या आव्हानातून जो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला, त्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाच्या संकल्पनेतून आम्हाला सरांनी जी इन्फॉर्मेशन दिली, त्या इन्फॉर्मेशन आम्ही फॉलो करू आणि प्रत्येकाने एक झाड लावून त्या झाडासोबत अजूनही आम्ही झाडे लावण्याचा प्रयत्न करू व वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.